नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो। अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो। या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते। तसेच भगवान विष्णूच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात। अक्षय तृतीय हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात। या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते। देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते, समृद्धी मिळते असे मानतात। धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते। यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही, कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा। यामुळे हा दिवस पवित्र मानतात, कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केली जातात, तसेच नवीन वस्तू देखील घेतात। अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते। तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानतात। गृहप्रवेश केला जातो, वास्तुशांती देखील घातली जाते। नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण घेतात। तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणाऱ्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात। तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे, गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।